नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. मी पत्रकार मकरंद मुळे आपल्याशी या माध्यमातून संवाद करते. आपण लाईक करता, शेअर करता, सबस्क्राईब करता आणि मॅक कट्ट्याचं स्वागतही करता. असाच आपल्या मनातला विषय आज पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर्षी 99 वर्ष पूर्ण केली आणि विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी संघ देशभरात सर्वत्र संचलन आणि उत्सव अशा स्वरूपाचा कार्यक्रम करत असतो. रत्नागिरीतली घटना आपल्याला माहिती आहे. रत्नागिरीत विजयादशमीच्या पूर्वसंध्येला संचलन निघालं होतं आणि ते संचलन रोखण्याचा प्रयत्न झाला होता. कोकण नगर या परिसरात अल्लाहू अकबर या घोषणा देऊन संचलन थांबवण्याचा प्रयत्न झाला होता. या विषयावर मी माझ्या फेसबुकवर लेख लिहिला होता. अल्लाहू अकबर आणि तरीही हिंदू बेखबर या शीर्षकाखाली तो लेख सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्या लेखाची चर्चाही होती. आमचे पुण्यातले मित्र, मूळचे सोलापूरचे असलेले प्राध्यापक अहमद शेख यांनी त्या लेखाविषयी प्रतिक्रिया दिली होती. याच प्राध्यापक अहमद शेख यांनी त्याच घटनेवर एक लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखाचं शीर्षक आहे, मुसलमानांनो सावध ऐका पुढल्या हात. मंडळी, प्राध्यापक अहमद शेख यांचा लेख व्हायरल झालेला आहे आणि त्या लेखावर उलट प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. लेखाचं काही ठिकाणी स्वागत होत आहे, काही ठिकाणी लिहिणारा लेखक हा खरोखर अहमद शेखच आहे ना, की नाव बदलून कोणी लिहिलंय, अशा प्रकारची विचारणा त्या लेखाच्या बाबतीत झालेली आहे. पण लेखाची चर्चा मात्र सुरू झालेली आहे. अहमद शेख कोण आहेत, काय आहेत, आपण त्यांचा परिचय करून घेऊ. मूळचे सोलापूरचे असलेले अहमद शेख आता सहाय्यक प्राध्यापक म्हणून स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे येथे काम करत आहेत. 2008 ते 2016 पर्यंत अहमद शेख हे विद्यार्थी चळवळीत अतिशय सक्रिय होते. आपल्या आयुष्यातली काही वर्ष त्यांनी विद्यार्थी चळवळीकरता पूर्णवेळ काम केलेलं आहे. विविध वृत्तवाहिन्यात त्यांनी निर्माता म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यात उपक्रम अधिकारी म्हणून अहमद शेख कार्यरत होते. काही संस्थांकरता त्यांनी परीक्षक म्हणूनही काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे लेखनही केलेलं आहे. 2 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत लेखक म्हणून. एक आहे भट्टी, त्याला 2 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि दुसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 300व्या राज्याभिषेकानिमित्त राजा शिवछत्रपती महाकाव्य. त्याचप्रमाणे एकांकिका, नाट्य असंही लेखन अहमद शेख यांनी केलेलं आहे. लेफ्ट राईट लेफ्ट असं 2 अंकी नाटक अहमद शेख यांनी लिहिलं आहे आणि या नाटकातून जी 1920 पासून सुरू झालेली आणि जगावर पसरलेली आणि भारतात घुसलेली अशी जी डावी चळवळ आहे, त्या डाव्या चळवळीचं नेमकं काय आहे त्याच्या वर्मावर बोट लेफ्ट राईट लेफ्ट मधनं ठेवलं. त्याचप्रमाणे जालियनवाला ही दीर्घांक त्यांनी लिहिलेला आहे. तसंच रावी पार हे 2 अंकी नाटक त्यांनी केलेलं आहे. नाट्य दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. वर्तमानपत्र, मासिक, दिवाळी अंक इत्यादीमध्ये ते औचित्यपूर्ण लेखन करत असतात. तरुण आहेत. या अहमद शेख यांचा मुद्दाम परिचय करून दिला की असं एक माणूस अस्तित्वात आहे आणि तो मुसलमानांना म्हणतोय की सावध ऐका पुढल्या हाका. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या मॅक कट्ट्याचा विषय लेख प्राध्यापक अहमद शेख यांचा, वर्षाव उलट प्रतिक्रियांचा. मंडळी, चर्चेला जाण्यापूर्वी अहमद शेख यांनी मुसलमानांना काय आवाहन केलंय ते पण आपण बघूया. मुसलमानांनो सावध ऐका पुढल्या आका या शीर्षकात अहमद शेख म्हणतात, काही मुस्लिमेतर कट्टरवाद्यांची मुस्लिम कट्टरतावाद्यांचा छोट्या मोठ्या दंगली घडवताना आपण पाहतो. मात्र या सगळ्यामध्ये समन्वयाची भूमिका निभावणाऱ्या संघाला असा विरोध होणं हे मुसलमानांना परवडण्यासारखं नाही. स्थानिक मुसलमानांच्या मनात संघाविषयी कटू भावना निर्माण करणाऱ्या बाह्य मुसलमानांपासून सदा सर्व काळ सावध राहणं ही इथल्या मुसलमानांची गरज आहे. पुढे ते म्हणतात, ठिकठिकाणी घुसलेल्या कट्टर विचार घेऊन वावरणाऱ्या विदेशी, त्यातल्या त्यात बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या मुसलमानांपासून स्थानिक मुसलमानांनी 4 हात लांब राहिले पाहिजे. वेळप्रसंगी अशा लोकांची तक्रार पोलिसात केली पाहिजे. इथल्या स्थानिकांच्या मनात कट्टरतेची बीजे पेरणारी मंडळी ही काल परवापर्यंत मुंबई,
मुंब्रा, पुण्यातला काही भाग, ईशान्य भारताचा काही भाग, दिल्ली वगैरे या ठिकाणी कार्यरत होती. मात्र आता ती महाराष्ट्रातल्या इतर भागात हातपाय पसरू लागले आहेत आणि हे हिंदूंपेक्षा कितीतरी पटीने मुसलमानांसाठी धोकादायक आहे हे इथल्या मुसलमानांनी समजून घेतलं पाहिजे. अहमद शेख असं म्हणतायत, हे हिंदूंपेक्षा कितीतरी पटीने मुसलमानांसाठी धोकादायक आहे हे इथल्या मुसलमानांनी समजून घेतले पाहिजे. धर्मग्रंथाचा आधार घेऊन जर कोणी माथी भडकवण्याचं काम करत असेल तर वेळप्रसंगी त्याची देखील चिकित्सा करता आली पाहिजे आणि ते आत्ताच्याच काळात शक्य आहे. मुद्दा इथेच आहे. हिंदू धर्माची वारंवार चिकित्सा होत गेली आणि त्या चिकित्सेतनं हिंदूंनी स्वतःमध्ये आवश्यक बदल सुधारणा केल्या आणि आपली जी उज्ज्वल समृद्ध परंपरा होती ती पुढे नेलेली आहे. प्राध्यापक अहमद शेख यांनी नेमकं तिथेच बोट ठेवलेलं आहे आणि मुद्दा मंडळी इथेच आहे. मुद्दा काय आहे तर हिंदू धर्मीयांनी सुधारणांचा ठेका आउटसोर्स केला नाही. ज्या ज्यावेळी हिंदू समाजाच्या लक्षात आलं की आता हे आवश्यक नाही आहे, हे त्याज्य आहे, ही उणीव आहे, ही त्रुटी आहे, ती त्या त्यावेळी ते बदलत गेलेले. त्या टप्प्याटप्प्यावर हिंदू समाजाला कदाचित नेतृत्व मिळालं का नव्हतं, मिळालं असेल नसेल हा मुद्दा नव्हता, पण हिंदू समाजाला एवढी जाण आणि एवढी प्रगल्भता होती आणि प्राध्यापक अहमद शेख यांनी तिथेच बोट ठेवलंय. ते मुसलमानांना आवाहन करतात की आपल्या धर्माची चिकित्सा करा. मंडळी, इस्लामची सगळ्यात मोठी अडचण काय आहे की चिकित्सेला नकार. जे कधीतरी ठरलेलं आहे, जे छापलेलं आहे त्याच्याच आधारे करायचं, चिकित्सा करायची नाही, धर्माविषयी बोलायचं नाही आणि मुळात अडचणी तिथेच आहे. ते पुढे म्हणतात, मुस्लिमांचा वाढता कट्टरतावाद हा असाच वाढत राहिला तर इथल्या थोड्या बहुत शिल्लक असलेल्या बुद्धिवादी मुस्लिम समाजाला ही चिकित्सा येत्या काळात करणं अशक्य होऊन बसेल. धर्मग्रंथात काय सांगतात आणि काय नाही यापेक्षा आपण जिथे राहतो त्या मातीशी कसं एकरूप राहता येईल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. अवघे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या सहिष्णू हिंदू धर्माच्या सावलीत आपण वाढतोय, बहरतोय याचे खरं तर उपकार मानायला हवे. अवघे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या सहिष्णू हिंदू धर्माच्या सावलीत आपण वाढतोय, बहरतोय याचे खरं तर उपकार मानायला हवेत. इथला हिंदू धर्म तुम्हाला कधीच तुमचा धर्म सोडून आमच्या धर्मात या असं म्हणत नाही. यापेक्षा अधिक काय ती धार्मिक सुरक्षा मुसलमानांना हवी आहे असा प्रश्न अहमद शेख यांनी आपल्या लेखात केलेला आहे. त्यामुळे हिंदू धर्म काय आहे, हिंदू धर्माचं सौंदर्य काय आहे, हिंदू धर्म हा जबरदस्तीने किंवा कुठल्याही तंत्राने धर्म आपला बदला असं आवाहन करत नाही आणि नेमकं त्या उलट ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम जगभर पसरत आहे. अहमद शेख यांनी छोट्या लेखात बिटवीन द लाईन्स आपल्याला वाचण्यासारखं खूप दिलेलं आहे. शेवटच्या पायऱ्यात ते म्हणतात, त्यामुळे मुसलमानांनो, तुम्हाला कोण भडकवतंय याचा विचार करा. या देशाचा तालिबान होऊ देऊ नका. असे प्रयत्न हाणून पाडा, कारण सगळ्यात मोठा धोका तुम्हालाच आहे. इतर देशांपेक्षा इथल्या मुसलमानांची संस्कृती ही नक्कीच वेगळी आहे आणि ती टिकली पाहिजे. यासाठी सावध पुढल्या हाका. मंडळी, आता हा जेव्हा लेख प्रसिद्ध झाला, वेगवेगळ्या गटात त्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळी एक प्रश्न निर्माण केला की अहमद शेख ट्रोजन हॉर्स आहेत का, अल तकिया आहेत का? त्यांनी बुरखा तर पांघरलाय, मुसलमानांना सावध करायचा आहे, पण त्यांचा मूळ हेतू काय आहे, त्यांना काय करायचं आहे? आणि मंडळी, इथेच काहीशी गडबड व्हायची शक्यता आहे. संशय येणं काही गैर नाही, मनात असं भाव येणं, कारण आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय, आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत त्यातनं असं वाटणं काही गरज नाही. पण मंडळी, कुठेतरी विश्वास ठेवून संवादाची प्रक्रिया आणि त्या धर्मचिकित्सेची चर्चा अहमद शेख यांना हवी आहे, त्याला पाठबळ देण्याची गरज आहे. आणि म्हणून अहमद शेख यांच्यावर येणाऱ्या लेखांवर येणाऱ्या उलटसुलट प्रतिक्रियांचा गांभीर्याने विचार आपल्याला केला पाहिजे. साधारणपणे अहमद शेख यांच्यासारखे तरुण जेव्हा असा पुढाकार घेतात, जेव्हा हिंदुत्व हिंदूपण समजून घेतात आणि त्याच्या आधारे मुसलमानांनी या देशाकडे कसं बघितलं पाहिजे अशी भूमिका मांडतात, त्यावेळी तिकडे त्यांना हिंदूंचा हस्तक, हिंदूंचा गुलाम, संघवाला असं ठरवून लेबल करून एकटं पाडलं जातं. आणि इकडे आपण काय करतो? आपण म्हणजे कोण? तर पुरोगामी. मंडळी, ह्याच पुरोगाम्यांनी ज्येष्ठ नाटककार अभिराम भडकमकर यांच्या इन्शा अल्लाला कसं वाईट टाकलंय बघा. इन्शा अल्लाह या पुस्तकाचं अभिवाचन होत आहे, कार्यक्रम होत आहेत, स्वागत होत आहे. पण गंमत कशी आहे,
की पुस्तकाचं नाव इन्शा अल्लाहमुळे हिंदू त्याच्याजवळ गेले नाहीत. आणि जेव्हा पुरोगाम्यांच्या लक्षात आलं नाव इन्शा अल्लाह असून सुद्धा एकूणच पुरोगाम्यांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलेलं आहे, मुस्लिम सुधारण्याची चर्चा केलेली आहे, त्यांनी ते पुस्तक वाईट टाकलं. आता हे जे काही होत आहे ना, तिथेच नेमके प्राध्यापक अहमद शेख यांच्यामध्ये अडथळा निर्माण केला जातो. आणि मंडळी, हाच सगळा राजकारणाचाही तितकाच भाग आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या लक्षात आलं की मुसलमानांना ताब्यात ठेवलं पाहिजे. ताब्यात ठेवण्याचं एक सूत्र काय होतं, तर सतत हिंदूंची भीती दाखवा आणि फार नाही थोड्याफार सुधारणा द्या, थोडंफार त्यांना द्या आणि अशा लांगुल चालनाच्या तंत्राने मुसलमानांना ताब्यात ठेवण्याचा, हिंदूंच्या विरोधात एकत्र ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्यातनं आपली मतपेटी केली. काँग्रेसला ह्या क्षेत्रात जोपर्यंत स्पर्धा नव्हती, म्हणजे आणखीन मुसलमानांचा पक्ष घेणारा जो पक्ष जोपर्यंत अस्तित्वात नव्हता, तोपर्यंत काँग्रेसचं बरं चाललं होतं. 80-90च्या दशकानंतर मुसलमानांचा काँग्रेसवर पूर्ण विश्वास राहिलेला नाहीये. तो राहिला असता तर काश्मीर खोऱ्यात आत्ता काँग्रेसच्या पारड्यात मतं पडली असती. ती पडलेली नाहीये. पण तरी सुद्धा काँग्रेसनी, पुरोगाम्यांनी, तथाकथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी, लिबरल, सेक्युलर अशा सगळ्या मंडळींनी जे वातावरण तयार केलं गेलं, त्याचा एक परिणाम असा काय झाला की जी पार्टी हिंदू आहे त्या हिंदू पार्टीच्या विरोधात आपण संघटित झालं पाहिजे आणि मग हिंदू पक्षाला हरवू शकणारा असा जो कोणी उमेदवार आहे त्याच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे. अशा प्रकारचं एक राजकीय धोरण सुरू झालं. त्याच राजकीय धोरणाचा प्रवाह आज समाजकारणात आहे, साहित्य, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रात व्यापून राहिल्याने आणि तिथेच मूळ इस्लामच्या किंवा मुसलमानांच्या समस्येचं मूळ नेमकं तिथेच आहे. प्राध्यापक अहमद शेख यांचे काही तरुण त्याच गोष्टींवर सातत्याने बोट ठेवत आहेत. मंडळी, अहमद शेख आज जी भाषा बोलतायत ती भाषा खरं म्हणजे महाराष्ट्राला नवीन नाही, कारण हमीद दलवाई यांनी असाच प्रयोग केला होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून मुसलमानांचे प्रश्न सोडवणं, धर्मचिकित्सा करणं, मुस्लिम अंतर्गत सुधारणा करणं आणि त्यातून मुस्लिम समाजाला या देशाशी, इथल्या संविधानाशी, इथल्या संस्कृतीशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला गेला. काय झालं? हमीद दलवाईंना एकटं पडलं. कोणी पडलं एकटं? त्याच पुरोगाम्यांनी, त्याच धर्मनिरपेक्षवाद्यांनी, त्याच लिबरल इकोसिस्टमने एकटं पडलं. कारण हमीद दलवाई यांनी अशा प्रकारे भूमिका घेणं म्हणजे जणू काही हमीद दलवाई हिंदू संघटना, हिंदू समाज याचं पुष्टीकरण करत आहेत अशी चर्चा घडवून आणली आणि हमीद दलवाईंना एकटं पडलं. मंडळी, त्यावेळी हे सगळे जण आपापले अजेंडा बाजूला ठेवून हमीद दलवाईंबरोबर एकत्र आले असते, त्यांच्याबरोबर वाटचाल केली असती, त्यांना पाठिंबा दिला असता आणि त्यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली खऱ्या अर्थाने वाहण्याकरता त्यांचा विचार पुढे दिला असता, तर महाराष्ट्रात आज जे चित्र अविश्वासाचं दिसतंय, आज कुठल्याही कारणाने दगडफेक किंवा असे जे प्रकार करतात ते झाले नसते. परंतु मंडळी, प्रत्येकाला स्वतःचा अजेंडा प्रिय होता आणि या अजेंडा प्रियतेच्या काळात मुस्लिम हा कळीचा मुद्दा होता. त्यामुळे अविश्वासाचं वातावरण इतकं तयार केलं गेलं की आता ते जवळ येतील की नाही ही शंका निर्माण झालेली आहे. आणि जवळ येणं तर दूरच, जणू काही ते आता एक शत्रू म्हणून केवळ विरोधकाच्या पलीकडे जाऊन द्वेष भावनेने उभे राहिलेले. नेमकं अहमद शेखांसारखे तरुण तिथंच काम करत आहेत. पुण्यामधले प्राध्यापक अहमद शेख असतील, कल्याणमधले जमशीद खान असतील, मुंबईचा इरफान अली असतील, ही सगळी मंडळी हमीद दलवाई यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. एक लक्षात घ्या, या मंडळींना ते ज्या मुस्लिम समाजाचे आहेत तिथले कोणीही साथ देणार नाहीत. अगदी ज्या उच्चभ्रू, सुशिक्षित, बुद्धिवादी मुसलमानांची चर्चा अहमद शेख आपल्या लेखात करतात तेही साथ देणार नाही. का साथ देणार नाही? मंडळी, भीती आहेच. आपण धर्मबाह्य ठरू, आपल्याला धर्मातनं वाईट टाकलं जाईल, आपल्याला काफिर म्हटलं जाईल, ही एक भीती आहे. आणि दुसरं जे काही अविश्वासाचं वातावरण आहे तो एक दुसराही त्या सगळ्या काळात मुद्दा आहे. त्यामुळे मंडळी, एक मोठं आव्हान या सगळ्या काळात आपण घेऊन वावरतोय आणि अशा वेळी मुसलमानांना कोणीतरी सावध करतंय, ही खूप मोठी जमेची बाजू आहे. मी या मॅककट्टात वारंवार सांगतोय की जसजशा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ येणार आहेत तेव्हा असे सगळे विषय अचानकपणे उभे राहणार आहेत. आक्रमकता त्याच्यातली वाढणार आहे, टोकाकडे काही गोष्टी जाणार आहेत. असं एका टोकाला सगळं घेऊन जाणाऱ्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांना विरोध करण्याकरता, त्यांना अडवण्याकरता, त्यांना थांबवण्याकरता जशी अहमद शेख सारख्या तरुणांची आपल्याला आवश्यकता आहे. आपण नेमकं काय करायचं? आपण
अहमद शेख हे अल तकी आहेत असं म्हणायचं, अहमद शेख हे ट्रोजन हॉर्स आहेत म्हणायचं, अहमद शेख यांचा काहीतरी वेगळा अजेंडा आहे, त्यांनाही काहीतरी हवंय असं म्हणायचं, की जिथे जिथे अहमद शेख, जमशीद खान, इरफान अली यांच्यासारखे तरुण दिसत आहेत त्यांच्या बरोबरीने आपण मुस्लिम धर्म सुधारण्याची चर्चा करायची. मंडळी, हो, गरज आहे ती मुस्लिम धर्म सुधारणा, मुस्लिम धर्माची चिकित्सा याची करायची. कारण मुळातच जर तुम्ही नीटपणे, नेमकेपणाने एकूणच इस्लामचा अभ्यास केला तर धर्मनी अनेक गोष्टींची सूट दिलेली आहे. पाप पुण्याचा विचारच नाहीये. पाप पुण्याचा विचार थेट कयामतच्या दिनाच्या दिवशी होतो. त्यामुळे आपण जे जे काय करतोय ते धर्माकरता करतोय ही इतकी पक्की समजूत आहे. त्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत होणारे अपराध, आपल्याकडनं काढली जाणारी आगळी, समोरच्याला काफिर ठरवून त्याच्यावर केलेला अन्याय, अत्याचार, हे सगळं जणू काही धर्म मान्य असल्यामुळे ते होत आहे. अशा प्रकारची एक मानसिकता विकसित झालेली आहे. नेमकं त्या मानसिकतेवर काम करायला या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर विविध हिंदू संघटना कार्यरत आहेत. प्रत्येक हिंदू संघटनेने काही एक स्वतःचं भूमिका ठरवली आहे. त्यानुसार प्रत्येक जण काम करत आहे. काही हिंदू व्यक्ती आपापल्या वैयक्तिक स्तरावर काम करत आहेत. परंतु हे सगळं करताना आपल्याला नेमकं काय करायचंय याचं भान ठेवावं लागेल. आणि म्हणून मुळात आपल्याला इस्लाम समजून घ्यायला लागेल. इस्लामचं भारतातलं स्वरूप काय आहे, जागतिक इस्लाम काय आहे. आता आपण इस्रायल, लेबनॉनच्या निमित्ताने उर्वरित इस्लामिक राष्ट्र नेमक्या काय भूमिका घेत आहेत, शिया सुन्नी काय आहे, इस्लाममध्ये सुद्धा जातीची उतरंड कशी आहे, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर मग नेमकं चिकित्सा, सुधारणा कुठल्या स्थितीत करायच्यात ह्याकरता आपल्यालाही पुढाकार घेता येईल. सगळे प्रश्न लाठी उगारून संपणार नाही. आपण ह्या लाठी उगारण्यावरही एक स्वतंत्र चर्चा करणार आहोत. तो मुद्दा काय आला तर रत्नागिरीत जेव्हा संचलन रोखलं गेलं त्यावेळी संघ स्वयंसेवकांकडे दंड होते. ते दंड का उगारले नाही. आता परत एकदा ज्यांना संघ समजला आहे, ज्यांना संघ कळतो, त्यांना हेही माहिती आहे की 1925 ते आत्तापर्यंत लाठी उगारून आक्रमकतेने संघाने प्रश्न सोडवलेले नाही. मुळातच संघाने प्रश्नांची चर्चा न करता उत्तरं शोधली आणि प्रश्न ज्यांचे आहेत त्यांनाच उत्तरं शोधण्याला प्रवृत्त केलेले आहे. आणि म्हणून मुस्लिम समाजाची जबाबदारी वाढती की प्रश्न आपला आहे तर आपण सोडवला पाहिजे. आणि जर आपल्याकडे अहमद शेखांसारखं नेतृत्व हळूहळू विकसित होत असेल तर त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. रोखणारं, गणपतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणारं, श्रीराम नाकारणं, शिवाजी महाराजांच्या सैन्यात अमुक इतके संख्येचे योद्धे होते असं सांगणारं, असा अपप्रचार करणारं, दिशाभूल करणारं नेतृत्व नाकारून अशा प्रकारचं मुसलमानांना सावध करणारं नेतृत्व मुसलमानांना शोधावं लागेल. ते ज्या दिवशी शोधायला त्या दिवशी मुस्लिम प्रश्न सुटण्याकरता एक पाऊल पडलेलं असेल. मंडळी, अशा करता आपली जबाबदारी हिंदू समाज म्हणून काय आहे तर अशा प्रकारचं वातावरण टिकून राहावं. हे खरं आहे, सक्षम व्हायला लागेल, आरेला कार्य करावं लागतं का तर करावंच लागेल. सगळे प्रश्न काही अहिंसेच्या मार्गाने सुटलेले नाहीत. स्वातंत्र्य मिळवण्याकरता सुद्धा अनेकांनी आपले प्राण वेचलेत, बलिदान दिलंय, फासावर लटकलेले आहेत. पण आताची सध्याची स्थिती काय बघा, काय प्रकारच्या वातावरणात आपण आहोत बघा. आणि मग नेमकं कधी काय करायचं याचं जर भान ठेवलं नाही तर आपली उतावीळपणा, आपला उथळपणा हा आपल्याला त्रासदायक ठरणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे. मंडळी, समाज माध्यमातून आक्रमकता दाखवणं हे तुलनेत खूप सोपं आहे. पण रस्त्यावर उतरून आक्रमकता दाखवणं हे फार कठीण असतं. कारण जो अशा प्रकारची आक्रमकता दाखवतो त्याची फरफट होते आणि ती फरफट करण्याने फार काही मार्गी लागत नाही. त्याचं बलिदान, त्याचा हौतात्म्य, यातनं प्रश्न सुटणार आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून अहमद शेख यांना एकदम डोक्यावर घ्यायचं आणि एकदम नाकारायचं अशा दोन टोकाच्या भूमिका न घेता अहमद शेखांनी जर मुसलमानांना हाक मारली असेल तर त्या मुसलमानांना म्हटलं पाहिजे की तुमच्यातला एक शिक्षित युवक ज्यांनी एक मोठा समाजपट, समाजाचं चित्र आपल्या अतिशय कमी वयात बघितलेलं आहे, त्याच्याबरोबर चला. म्हणजे एक महाराष्ट्र, श्रेष्ठ महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र याकडे आपली वाटचाल होऊ शकते. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.